पंकजा मुंडेंचा फरार पीए अनंत गर्जेला वरळी पोलिसांकडून अटक। पत्नी गौरीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अनंत गर्जेसह त्याच्या बहीण आणि भावावर गुन्हा दाखल। पत्नीच्या आत्महत्येनंतर गर्जे फरार होता। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी, तपासामध्ये कोणताही कसूर नको। पंकजा मुंडेंची प्रेस नोट काढत भूमिका। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये प्रेस नोट जारी। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंची 15 ते 20 मिनिटं चर्चा। नाराजीच्या चर्चा सुरू असताना अमृता फडणवीसांच्या कार्यक्रमात शिंदे फडणवीसांच्या दिलखुलास गप्पा। कोणताही दुरावा नसल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट। गाफील राहिला तर मराठी माणसासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची ठरेल। ही निवडणूक हातातून गेली तर मराठी माणसाच्या हातातून मुंबई निसते। राज ठाकरेंचं सूचक विधान। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढांना जीव मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध। आंदोलक मालवणी पोलिसांच्या ताब्यात। निवडणुकीसाठी भाजप कोणत्याही थराला जाईल। हिंदुत्वाचा फुगा फुटल्यानंतर भाजपकडून आता मराठी अमराठी वाद सुरू। आदित्य ठाकरेंची टीका। खा कोणाचंही मटण पण दावा कमळाचं बटण। लोणावळ्यामधल्या प्रचार सभेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं विधान। लग्नाच्या मंडपातच स्मृती मंधानाच्या वडिलांना हार्ट अटॅक। सांगलीमधील उपचार सुरू असल्यानं स्मृती आणि पलाश मच्छलचा लग्न सोहळा पुढे ढकलला। पलाशलाही व्हायरल इन्फेक्शन आणि पित्ताचा त्रास। अमरावतीच्या तिवसा तालुक्यामधल्या शिवण गावात भूकंपाचे सौम्य धक्के। सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। नागपूर मनपाच्या शहर बस सेवेचे कर्मचारी वेतनवाढीसाठी संपावर। बहुतांश भागात बस सेवा ठप्प। हजारो प्रवाशांना मनस्ताप। संपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा।